दोन खोल्यांचं घर. घरची मिळकत जेमतेम. घरात उठबस करायलाही पुरेशी जागा नाही, पण मनात जिद्द मात्र जग जिंकण्याची. ही गोष्ट कोणा कादंबरी किंवा चित्रपटाची नाही बरं का, तर ही गोष्ट आहे कागलमधील यमगे गावातील बिरदेव डोणे यांची. मनात प्रचंड जिद्द आणि चिकाटी ठेवून UPSC परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या बिरदेवचा निकाल आला तेव्हा बिरदेव शेळ्या चारत होता. इतक्यात त्याचं आणि त्याच्याकडून प्रेरणा घेणाऱ्या त्याच्यासारख्या असंख्य मुलांचं भवितव्य बदलणारा निकाल आला आणि माळावरचा बिरदेव अधिकारी झाला. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातल्या यमगे इथल्या मेंढपाळ कुटुंबात जन्मलेला हा बिरदेव. त्यानं गावातील शाळेत प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं. शाळेच्या व्हरांड्यातच तो अभ्यास करायचा. 10वीत 96% गुण मिळवून तो मुरगुड केंद्रात पहिला आला. त्यानंतर शिवराज कॉलेजमध्ये त्यानं 12वी विज्ञान शाखेत 89% गुण मिळवले. पुढे पुण्यातील CPO इथं स्थापत्य विभागात उच्च शिक्षण पूर्ण केलं. तिथून पुढे 2 वर्ष दिल्लीत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू केली. त्यानंतर पुणे येथे परीक्षेसाठी अभ्यास सुरू केला. 2 वेळा परीक्षा देऊनही त्याला यशाला गवसणी घालता आली नव्हती. अखेर 3ऱ्या प्रयत्नात मोठ्या जिद्दीने त्याने अभ्यास करून यश खेचून आणलं. असा एकंदरीत बिरदेवचा आतापर्यंतचा प्रवास राहिलाय. त्याच्या या दैदिप्यमान यशाबद्दल सांगताना बिरदेव सांगतो की नियमित पुस्तकांचं वाचन आणि अभ्यासातील सातत्यामुळेच मला हे यश मिळालं आहे. आई वडिलांच्या कष्टामुळेच मी इथपर्यंत पोहोचलो आहे. त्यांच्या कष्टाची आयुष्यभर प्रामाणिक राहून सेवा करीन अशी प्रतिक्रिया त्यानं दिली आहे. तर मुलाच्या या यशाबद्दल सांगताना त्याचे वडील सिद्धप्पा हे देखील भावुक झाले. पोराने लई कष्ट केले, त्याचं चीज झाल्याची भावना त्यांनी बोलून दाखवली. एकंदरीत आई वडिलांच्या कष्टाचं चीज करत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्दीच्या जोरावर बिरदेवनं मिळवलेलं हे यश सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.